आम्ही आता भालका तीर्थ येथे आलो आहे। आधी मी व्हिडिओ तुम्हाला भालका तीर्थ काय दाखवते आणि मग त्याची थोडीशी माहिती देते मी। नमस्कार, मी आता भालका तीर्थ येथे आहे। भालका तीर्थ म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार जिथे समाप्त झाला ते स्थान आहे। यादवीत खूप सुंदोपसुंदी, त्यांचं कुळ यादव, त्यात खूप सुंदोपसुंदी माजून कृष्ण हताश होऊन, ज्या श्रीकृष्ण हताश होऊन एका वडाच्या पिंपळाच्या वृक्षाखाली बसले आणि त्यांचे पाय एक शिकारीने त्यांचा पाय पाहून त्याचा गैरसमज झाला की ते हरणाचं मुख आहे आणि त्यांनी बाण मारला आणि त्यामुळे श्रीकृष्ण घायाळ झाले आणि त्या ह्याच्यात त्यांची अवतार समाप्ती झाली। तर हे भालका तीर्थ जे आहे ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी जे सोमनाथ आहे त्याच्या जवळ आहे। सोमनाथला काही व्हिडिओ शूट वगैरे काहीच अलाउड नसल्यामुळे मी करू शकले नाही सोमनाथला, नाही तर माझी खूप इच्छा होती तिथला, पण आपण नियमाविरुद्ध वागत नाही, वागूही शकत नाही, अयोग्य पण आहे आणि पकडले जाऊ उगाचच काही गरज नाही। तर सोमनाथ तीर्थ, सोमनाथ जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे ते आमचं बघून झालं, पण तिथे व्हिडिओ नाही बनवू शकले। पण भालका तीर्थचा व्हिडिओ मात्र मी नक्की बनवते। आणि आता ज्या वडाच्या झाडाखाली असं म्हणतात पौराणिक कथेनुसार, तर ते वडाचं झाडही मी तुम्हाला दाखवते। हा बघा, हा तो पिंपळ वृक्ष आहे ज्याच्या खाली श्रीकृष्ण बसले, उद्विग्न होऊन बसले। यादवी सुंदोपसुंदी माजल्यामुळे त्यांचं कुळ यादव, त्यात खूप सगळे म्हणजे खरं तर आपण कुळाचा नाश नाही म्हणू शकत, पण खूप खराबच झालं, कुळाचा नाशच होता तो एका अर्थी। त्यामुळे उद्विग्न होऊन श्रीकृष्ण ज्या झाडाखाली बसले ते हे झाड आहे। आणि हे जे भालका तीर्थ आहे ते देऊळ, मी त्याचा आता बाह्य भाग तुम्हाला दाखवते। तो हा असा आहे, हे गुजरातेत 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक सोमनाथच्या जवळच आहे हे सगळं। परिसर हा खूप छान आहे, विस्तीर्ण परिसर आहे, छान हिरवळ आहे, झाडं वगैरे। सध्या हा महिना डिसेंबर असूनही इथे थंडी वगैरे काहीच नाही आहे, पण तरीही त्यातल्या त्यात बरं म्हणायचं, कारण आपण हे बघा त्यांचा सुवर्णाचा कळस जो केला त्याचा हा बोर्ड आहे। तर मी तुम्हाला भालका तीर्थाचं महत्त्व काय आहे तोही बोर्ड मी दाखवते। आपण असं कुठे जातो तिथे आपले असं वाटतं आपल्याला ना की सगळ्यांसाठी आपण व्हिडिओ बनवावा। सगळी लोक प्रत्येक ठिकाणी नाही जाऊ शकत, अनेक ठिकाणं अशी आहेत जिथे आपण नाही जात। मी माझ्या सुदैवाने इथे आले म्हणून मी इथला व्हिडिओ बनवला, जिथे मी गेलेले नाही ते व्हिडिओ देखील मी बघत असते। हे बघा, तर असंच पुढल्या व्हिडिओत परत भेटूया। नमस्कार, बाय बाय।